नमस्ते मित्रांनो, मागील भागात आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे स्किल काउन्सिलिंगसाठी आवश्यक आहेत त्यातील आपण सेन्सिटिव्हिटी असेल, सिंपथी असेल आणि पेशन्स हे स्किल जे आहे याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला होता. आजच्या भागात आपण ऑब्झर्वेशन स्किल आणि क्रायसिस मॅनेजमेंट स्किल हे काउन्सिलिंगच्या अनुषंगाने कसे महत्त्वाचे आहेत की ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या समस्येतून बाहेर काढण्याच्या अनुषंगाने आपल्याला कुठेतरी एक विशिष्ट प्रकारची दिशा कशी मिळणार आहे याबद्दल आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. आज जे आपण स्किल बघणार आहोत ते आहेत ऑब्झर्वेशन स्किल आणि क्रायसिस मॅनेजमेंट, म्हणजेच निरीक्षण कौशल्य आणि संकट व्यवस्थापन. म्हणजे एखादा काही समस्या आली किंवा एखादा आपण म्हणूया की एखादं संकट वगैरे आलं किंवा एखादी अशी अडचण आली तर अशा वेळेला आपण त्या अडचणीचं निराकरण कसं करायचं आहे किंवा त्याला सामोरं आपल्याला कसं जायचं आहे या अनुषंगाने हे दोन स्किल जे आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत. कारण हे एक संकट म्हणजे आपण म्हणूया की एखादा क्रायसिस मॅनेजमेंट एखादा समस्या जी आहे किंवा एखादं संकट जे आहे किंवा जो काही असा एखादा अचानक येऊ घातलेला जो काही प्रश्न आहे किंवा एखादी परिस्थिती जर तुमच्या पुढे अशी आली तर मात्र त्या परिस्थितीला सामोरं जाण्याच्या अनुषंगाने हे ऑब्झर्वेशन सुद्धा किती महत्त्वाचं आहे. कारण हे जवळपास दोघंही स्किल असे आहेत की ते तुम्ही ऑब्झर्वेशननेच चांगल्या पद्धतीने हे करू शकता आहात. म्हणजे निश्चितच तुम्हाला सुद्धा त्याचा हा फायदा हा चांगला होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ज्याचं ऑब्झर्वेशन चांगलं असतं म्हणजे कीन ऑब्झर्वेशन, नुसतंच ऑब्झर्वेशन नाही आहे तर कीन ऑब्झर्वेशन जे आहे तर ज्याचं चांगलं आहे तर तो व्यक्ती कसा चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे आपल्या संपूर्ण जीवनामध्ये चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते मॅनेज करू शकतो आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपलं जर ऑब्झर्वेशन कसं आहे म्हणजे आज आपण कसं दिसतो आहोत किंवा आपल्यासमोर कोणती व्यक्ती आलेली आहे किंवा त्या व्यक्तीने नेमकं आज काय परिधान केलेलं आहे किंवा ती व्यक्तीने आज आपल्या पुढे काय मांडलेलं आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण ह्या सगळ्या ऑब्झर्वेशनमुळे शिकत असतो किंवा करत असतो किंवा बघू शकत असतो. परंतु आपल्याला माहिती आहे की जर चांगलं ऑब्झर्वेशन स्किल जे आहे आता तुम्ही म्हणाल की हे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे त्याची अतिशय गरज आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की एखादा व्यक्ती अभिनय करतो आहे किंवा एखाद्याचं पात्र जे आहे ते ज्यावेळेला तो सादर करतो आहे तर त्याच्या भूमिकेत तो किती शिरून जातो आहे. म्हणजे त्याच्याकडे जर ऑब्झर्वेशन स्किल असेल तर त्याचं एकूणच गेस्चर जे असेल किंवा त्याचं एकूणच शैली जी काही असेल, मग बोलण्याची असेल, चालण्याची असेल किंवा अजून इतर काही जे काही विविध प्रकारचं काम करण्याची त्याची जी काही पद्धत आहे ते जोपर्यंत तो ऑब्झर्व करत नाही तोपर्यंत त्याची भूमिका तो चांगल्या पद्धतीने साकारू शकत नाही आहे. आणि मग आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो की अरे काय हुबेहूब त्याने सगळं ते सादर केलेलं आहे. पण याला सुद्धा काय आहे, एक ऑब्झर्वेशन तुमचं असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीने ॲज अ काउन्सिलर म्हणून व्यक्ती समोर तुमच्या पुढे कशी आलेली आहे किंवा तिला नेमकं काय तिच्यामध्ये काय असं चलबिचल चाललेलं आहे हे किमान एका नजरेने सुद्धा तुम्हाला कसं ते आत्मसात करता येतं आहे त्याच्यासाठी हे स्किल आपल्याला शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की ऑब्झर्वेशन म्हणजे नेमकं काय की समोरच्या व्यक्तीमधलं जे काही हालचाल दिसते आहे किंवा ज्या काही कृती दिसतात आहे किंवा त्याच्या चेहऱ्यावर असेल, एकूणच त्याच्या शरीराची हालचाल असेल, ह्या सगळ्या बाबी असतील किंवा त्याचं शाब्दिक किंवा अशाब्दिक त्याचं कम्युनिकेशन वगैरे जे असेल तर हे सगळं आपण बारकाईने त्याचा तपशील जो आहे हा लक्षात घेण्याची क्षमता आणि तेही अगदी डेप्थने म्हणजे हे असं का आलं असेल, याच्या चेहऱ्यावर असे का भाव आले असतील किंवा माझ्यासमोर बसलेला व्यक्ती जो आहे तो सडन असा का बदलतो आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या समजून घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तर त्याला निश्चितच ते ऑब्झर्वेशन स्किल जे आहे चांगल्या पद्धतीने आत्मसात करता येते. आता पुन्हा काही आपण लक्षात घेऊया की ऑब्झर्वेशन हे कशावर अवलंबून आहे की व्यक्तीच्या वेगवेगळ्या क्षमता असतील, पात्रता असतील, काही गुणधर्म वगैरे असतात तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत या बाबींवर तुमचं म्हणजे आपण म्हणूया की निरीक्षण कौशल्य जे आहे ते काय आहे अवलंबून आहे. मग साधारणतः समोरच्याची बोलण्याची ठेवण कशी आहे, त्याची लकब कशी आहे किंवा एकूणच त्याची बुद्धिमत्तेचा जर आपण विचार केला तर त्याच्या बुद्धिमत्तेची पातळी कशी आहे किंवा त्याची विचार करण्याची पद्धती नेमकी कशी आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत
ह्या साधारणतः ऑब्झर्वेशनमुळे आपल्याला काय होत असतात, लक्षात येत असतात. काही गोष्टी ज्या आहेत ते आपण शब्दात काही मांडू शकत नाही, पण मात्र एखाद्याचं किमान एक ओव्हरऑल जरी थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तरी सुद्धा आपल्याला लक्षात येतं की हे व्यक्तिमत्व नेमकं काय आहे. भले तुम्ही टेस्टिंग केल्यानंतर त्याचं लक्षात येईल की याचे वेगवेगळे अजून काय त्याच्यामध्ये डेप्थ काय आहे, हे तुम्ही टेस्टिंग नंतर तुम्ही तर त्याला अगदी परफेक्टली तुम्ही त्याला अगदी चांगलं चाचपून बघू शकाल. पण एक म्हणूया ना की अगदी फर्स्ट आपण जे काही म्हणूया की अगदी बघता क्षणीच तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या परिस्थितीबद्दल किंवा त्या बाबीबद्दल नेमकं काय वाटतं आहे, त्यावेळेचं आपलं जे काही एक विशिष्ट प्रकारचं आकलन असतं ते आपण करून घेत असतो. पण हे सुद्धा आकलन करून घेण्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला निरीक्षण कौशल्य जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या सगळ्या बाबी ज्या आहेत या सगळ्या तुम्हाला आपण म्हणूया की याच्यासाठी खूप काही मोठी मोठी पुस्तकं घेण्याची गरज नाहीये किंवा अजून काही तुम्हाला करण्याची गरज नाहीये. पण किमान याच्यासाठी अनुभव असणं म्हणजे सराव किंवा अनुभव किंवा प्रत्यक्षात ती कृती जी आहे ती करून बघणं अतिशय गरजेचं आहे. तोपर्यंत आपण ते बघू शकत नाही किंवा चांगल्या पद्धतीने ते आपण इम्प्लिमेंट सुद्धा करू शकत नाहीये. मग आता वर्तनाची म्हणजे तुम्ही आता म्हणाल की जर तुमच्या समोर असा एखादा जो क्लायंट आहे की ज्याच्याशी तुम्ही डील करत आहात किंवा ज्याला तुम्ही काउन्सिलिंग करत आहात, तर मग ही ऑब्झर्वेशन कसं करायचं. आता लक्षात घ्या की अगदी सहजासहजी ह्या बाबी ज्या आहेत ह्या कळत नकळत घडणाऱ्या सुद्धा आहेत. काही ठिकाणी जाणून बुजून ऑब्झर्वेशन करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून निरीक्षणाची जी काही प्रक्रिया आहे ती कशी सुरू होते आहे की तुमच्या समोर जी व्यक्ती आलेली आहे त्याचं तुम्ही बिहेवियर लगेचच लक्षात घेऊ शकता आहात किंवा त्याचं बिहेवियर जे लक्षात आलेलं आहे ते लक्षात आल्यानंतर तुम्हाला जर रेकॉर्ड करता आलं किंवा त्याचं काही व्हिज्युअलाइज पिक्चर वगैरे करता आलं किंवा त्याचं शूटिंग वगैरे करता आलं, जेही काही असेल त्या अनुषंगाने तुम्ही साधारणतः म्हणजे अगदी त्याच्यासमोर राहून अगदी त्याच्यासमोर कॅमेरा वगैरे लावून असं करायचं नाहीये. पण काही गोष्टी जर तुम्हाला खरोखर बारकाईने त्याच्यातले जर शोधायचं असतील किंवा त्याच्यातले जे काही लूपहोल्स तुम्हाला काढायचे असतील तर निश्चितच तुम्हाला ह्या बाबी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही जे समजा आता एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचं जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन करत असतात त्यावेळेला तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या बाबी आढळल्या, हा व्यक्ती आपल्या पुढे कशा पद्धतीने सादर होतो आहे किंवा याचं एकूणच सादर होत असताना याच्यामध्ये कोणकोणते बदल आपल्याला दिसत आहेत, ह्या सगळ्या बाबींचं तुम्हाला रेकॉर्डिंग करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यानंतर ही व्यक्ती अशी का वागली असेल, असं का वर्तन त्याने केलं असेल, याच्या मागची नेमकं कारणं काय असू शकतील, असं थोडंसं तुम्हाला काय करावं लागतं, ॲनालाइज करावं लागतं. आणि मग ॲनालाइज केल्यानंतर तुम्हाला थोडक्यात त्याचा काय करावा लागतो, मतितार्थ हा काढावा लागतो. आणि मग तुम्ही कुठेतरी त्याचं जनरलायझेशन करतात की अरे अशा प्रकारची परिस्थिती सदर व्यक्तीच्या अनुषंगाने आल्यामुळे कदाचित याची वर्तणूक इथे अशी बदलली असेल, असं तुम्ही कुठेतरी काय करत असतात त्याचं एक कन्क्लुजन काढतात किंवा एक जनरल स्टेटमेंट तुम्ही करता. म्हणजे हे स्किल जे आहे हे स्किल अतिशय महत्त्वाचं जे आहे. आपल्याला माहिती आहे की सगळ्याच बाबीत म्हणजे नुसतं काउन्सिलिंगच्या अनुषंगानेच नाहीत, दैनंदिन जीवनात सुद्धा तुम्हाला हे स्किल जे आहे यात किती महत्त्वाचं आहे तुमच्या लक्षात येत असेल. परंतु ही ज्या प्रक्रियेने तुम्ही जात असतात म्हणजे जेव्हा तुम्हाला ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करत असतात तर त्यावेळेला अशा प्रकारे साधारणतः ऑब्झर्वेशन जे आहे ते टप्प्याटप्प्याने लगेचच बघितल्या आता मला एखाद्या झाडावर पक्षी दिसतोय, एखाद्याला फक्त ते झाडच दिसेल किंवा एखाद्याला फक्त ते पानच दिसेल पण त्याला तो पक्षीच दिसणार नाही. पण मात्र मला जे काही दिसतं आहे, मला जे काही अनुभवते आहे ते समोरचा व्यक्ती तसा अनुभवू शकेलच असं नाहीये. आणि म्हणून मला जे आढळलं त्याचं जर मला कुठेतरी रेकॉर्ड करता आलं किंवा त्याच्या नोटिंग जर मला घेता आल्या तर निश्चितच मला त्या व्यक्तीच्या वर्तनाचा एक थोडासा मागोवा घेता येईल किंवा त्याचं मला थोडंसं विश्लेषण करता येईल. आणि मग सर्वसाधारणतः अशा प्रकारचं वर्तन असणाऱ्या व्यक्तींचं बिहेवियर किंवा वागणूक जी आहे ती अशा प्रकारची होते असं एक कुठेतरी आपण काय करत असतो, स्टेटमेंट हे करत असतो. मग आता ऑब्झर्वेशनचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. आता ऑब्झर्वेशनचा पहिला जो प्रकार आहे तो आहे क्वालिटेटिव्ह ऑब्झर्वेशन. म्हणजे काय, इथे फक्त काय आहे की गुणवत्ता ही लक्षात घेतली जाते. मग गुणवत्तेचा नेमका अर्थ काय होतो की एखाद्या बाबीचा आकार असेल किंवा ती कशा पद्धतीने त्याचं एक म्हणून आपण त्याचं शायनिंग वगैरे असेल किंवा त्याची शॅडो वगैरे असेल किंवा त्याची मोमेंट वगैरे असेल, त्याचा कलर वगैरे असेल, असं वेगवेगळे काहीतरी त्याचं एक क्वालिटी ऑब्झर्व करण्यासाठी ह्या व्यक्तीचं बोलणं कसं आहे,
किंवा ही व्यक्ती कशा पद्धतीने सादर होते आहे, किंवा समोरचा व्यक्ती जो आहे तो आपल्याशी बोलत असताना कोणकोणत्या शब्दांचा प्रयोग करतो आहे, तो कुठे भर देतो आहे, ह्या ज्या काही बाबी तुम्ही थोड्याशा एक लक्षात घेत असतात. म्हणजे एकूणच क्वालिटेटिव्हचा विचार जर तुम्ही केला, की गुणात्मक निरीक्षण म्हणजे काय, की नेमकी तुम्ही ती वस्तू जी आहे ती चारही बाजूने चाचपून बघितली आहे, तिचा 3D अँगल जो आहे तो सुद्धा तुम्ही बघितलेला आहे. त्या कुठली बाब असेल, म्हणजे ह्या सगळ्या बाबी ज्या आहे, म्हणजे नुसतं आता समजा एक गृहीत धरा की ती व्यक्ती तुमच्या समोर आली, जिला तुम्हाला काउन्सिलिंग करायचं अशी व्यक्ती आली. मग आपण पटकन बघतो की तिचा चेहरा त्याच्या लक्षात येतो तुमचा, किंवा एकूणच त्याची डोळ्याची जी ठेवण आहे, किंवा ते आपल्याकडे कोणत्या नजरेने तो बघतो आहे, किंवा तो एकदम पटकन बसतोय की अगदी सायलेंटली तो आपल्यासमोर बसतो आहे. एखादी वस्तू जर त्याच्या हातात असेल तर तो पटकन एखादी ती वस्तू अगदी जोरात आपटतो आहे की अगदी शांततेने ती वस्तू ठेवतो आहे. म्हणजे हे सगळे जे आहेत हे कुठेतरी क्वालिटीच्या अनुषंगाने, म्हणजे एकूणच क्वालिटीचा जर विचार केला तर आपल्याला हे जे काही बाबी आहेत हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय आपल्यासमोर बसत असताना, किंवा एक गृहीत धरा की ती व्यक्ती बसत असताना आपल्या सोबत किती अंतराने ती बसते आहे, अगदी जवळ येऊन बसते आहे की थोडं अंतर ठेवून बसते आहे, की अगदी कोपऱ्याला उभी राहते आहे, की आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करायला सुद्धा अवघड जातं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही हे क्वालिटेटिव्ह म्हणजे ऑब्झर्वेशन जे करत असतात, तिथे हे बाब बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण एखादं उदाहरण बघूया, की साधारणतः तुम्ही बघता क्षणी, आता समजा पायसने निळा स्वेटर घातला आहे, किंवा भाविकाचा ड्रेस मटेरियल जो आहे तो अगदी गुळगुळीत आहे, किंवा सानवीची बांगडी जी आहे ती चमकदार आहे. म्हणजे तुम्ही बघितल्या त्याचं कुठल्या तरी क्वालिटीबद्दल, कुठल्या तरी एका गुणधर्माबद्दल तुम्ही काय करत असतात, चाचपून बघत असतात, किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी वक्तव्य जे आहे ते करत असतात. ते ऑब्झर्वेशन म्हणजे तुमचं गुणात्मक ऑब्झर्वेशन आहे. दुसरं जे टाईपचं ऑब्झर्वेशन आहे ते आहे क्वांटिटेटिव्ह टाईपचं ऑब्झर्वेशन. म्हणजे इथे परिमाणात्मक निरीक्षण आपण म्हणूया, की इथे जनरली एखादं प्रमाण ठरलेलं असतं, विशिष्ट प्रकारचं मोजमाप तिथे केलं जातं, किंवा इथे काय असतं की संख्या ही महत्त्वाची असते, किंवा एखादा ग्रॅम असेल, किलो असेल, किंवा अजून काही जे इतर आपण म्हणूया की सेंटीमीटर असेल, मीटर असेल, असं अचूक मोजमाप, म्हणजे अगदी आपण म्हणूया की फ्रॅक्शन ऑफचं सुद्धा तिथे कुठेतरी काउंट केलं जातं. अशा प्रकारे ज्यावेळेला निरीक्षण केलं जातं तर त्यावेळेला ते निरीक्षण जे आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, क्वांटिटेटिव्ह निरीक्षण म्हणजे किंवा परिमाणात्मक निरीक्षण. म्हणजे सर्वसाधारणतः एखाद्या खोलीची लांबी जी आहे ती किती आहे, किंवा एखाद्याची उंची जी आहे ती साधारणतः किती आहे, अशा प्रकारे जे काही तुम्ही म्हणजे आपण ऑब्झर्वेशन जे करता आहात, की पटकन लगेच सांगता आहात की इथे कुठेतरी संख्येचा विचार येतो आहे. क्वालिटीमध्ये काय आहे, संख्येचा विचार नाही करत, पण एकूणच त्याचं जे काही ओव्हरऑल जे काही गेस्चर आहे, ओव्हरऑल जे काही तुम्हाला दिसतं आहे त्या अनुषंगाने, मग त्याचा शेप, कलर वगैरे याच्या अनुषंगाने तुम्ही बोलत असतात. पण मात्र क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशनच्या अनुषंगाने कुठेतरी तुम्हाला इथे संख्येचा हा विचार येतो आणि मोजमापावर कुठेतरी अवलंबून असतं, असं त्याला आपण म्हणत असतो. पुन्हा त्याचा तिसरा जो काही प्रकार आहे, म्हणजे निरीक्षणाचा पुढचा जो काही प्रकार आहे तो आहे नॅचरल ऑब्झर्वेशन. म्हणजे अगदी कुठल्याही प्रकारचं जे काही आहे आपण म्हणूया की हेतू मनात न ठेवता अगदी नैसर्गिकरित्या समोर एखादं आपण रस्त्याने चाललेलो आहे आणि बाहेर असं छान एखाद्या दुकानासमोर जे आहे की त्याचं लाइटिंग सुरू असेल, किंवा एखाद्या दुकानाच्या बाहेर असं छानपैकी म्हणजे ड्रेस तिथे टांगलेला असेल, किंवा एखादा खाण्याचा पदार्थ तुम्हाला नजर चुकीने तिथे दिसला असेल, म्हणजे अशा प्रकारचं नॅचरली इथे कुठल्याही प्रकारचे भावबंध मनात न ठेवता, किंवा कुठलाही हेतू आपल्या मनात नाहीये, किंवा त्याचं कुठलं परिमाण आपल्याला शोधायचं नाहीये, किंवा खूप काही त्याच्याबद्दल विचार आपल्याला करायचा नाहीये, अगदी नॅचरली जे अगदी सहजासहजी आपल्या नजरेखालून जे जातं आहे, म्हणजे आता मी जे तुमच्याशी बोलते आहे, किंवा आपण जे एकमेकाशी जे काही संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे, तर कदाचित एखादी व्यक्ती जी आहे ती हातात काहीतरी काम घेऊन काहीतरी तिचं चाललेलं पण असेल, किंवा एखाद्याचं लक्ष जे आहे ते इतरांचे फोटो कसे दिसतात ते त्याच्याकडे चाललेलं असेल, सगळ्यांचे माईक ऑन आहेत की ऑफ आहेत हे बघणं असेल, नॅचरल आहे. इथे काही कुठला हेतू नाहीये. परंतु मात्र तुम्ही पण ज्या वेळेला त्या व्यक्तीसमोर येत असता तर त्यावेळेला त्याला असं न दाखवता नॅचरली तुम्हाला ज्या ज्या गोष्टी त्याच्या लक्षात, म्हणजे त्याच्या बाजूने तुमच्या लक्षात येत आहेत त्याच्या नोंदी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पुढचा जो प्रकार आहे तो आहे पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. इथे मात्र काय आहे
की एखाद्या समस्येची तुम्हाला अगदी गांभीर्य तुम्हाला लक्षात आलं किंवा एखाद्याचं त्याचं तीव्रता किती आहे हे तुम्हाला जेव्हा समजून घ्यायचं असेल, तर मात्र तुम्हाला तिथे प्रत्यक्ष सहभाग घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्याचा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचा एकूणच दिनक्रम जो आहे, तो जर तुम्हाला त्याचं व्यवस्थित बारीक परीक्षण जर करायचं असेल, तर थोडंसं तुम्हाला कुठेतरी त्याच्यासोबत म्हणजे त्याच्यासोबत राहून काही गोष्टींच्या नोंदी ज्या आहेत त्या तुम्हाला करून घ्याव्या लागतील. त्याशिवाय ते होणार नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात ते बघत नाहीये. आता तुम्ही ज्यावेळेला काउन्सिलिंग करणार, तर त्यावेळेला काही बाबी ज्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही पालकांची मदत घेणार किंवा अजून घरातली जी काही मंडळी आहे त्यांची तुम्ही मदत घेणार आहात. पण मात्र काही बाबी अशा आहेत की त्या जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात त्याचा अनुभवत नाही, तोपर्यंत तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीचं सोल्युशन त्याला देऊ शकणार नाही आहात. आणि म्हणून हे सहभागी निरीक्षण आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आता इथे सहभागामध्ये काय आहे की 2 प्रकार आहेत. एक आहे ओव्हर्ट ऑब्झर्वेशन आणि दुसरं आहे कोव्हर्ट ऑब्झर्वेशन. आता सहभागाचे पण जे 2 प्रकार तुमच्या लक्षात आले असेल की इथे आपण काय करतोय की माझा हेतू काय आहे हा तुम्ही स्पष्ट करतात की मी इथे तुझ्यासोबत का आहे हे समोरच्याला माहिती असतं. म्हणजे त्या क्लायंटला सुद्धा माहिती असतं की मी म्हणजे काउन्सिलर जे आहे ते माझ्यासोबत का आहेत. इथे तुम्ही काय करत असतात, स्वतःची म्हणजे अस्तित्वाची ओळख जी आहे किंवा तुमच्यातला खरेपणा जो आहे किंवा तुम्हाला नेमकं त्याच्याकडनं काय जाणून घ्यायचं आहे. अरे तू ज्या अशा प्रकारचं जे काही वक्तव्य करतो किंवा अशा प्रकारचं जे काही वर्तणूक आहे ना, तर मला बघायचं आहे बरं की आपण एखादा खेळ असेल किंवा एखादं तुम्ही त्याला काहीतरी परिस्थिती दिली असेल किंवा अजून काही त्याच्यासोबत चाचपून बघण्याचा प्रयत्न केला असेल, तर मात्र तुम्ही त्याच्यासोबत काय करतात म्हणजे त्याला कुठेही अंधारात न ठेवता तुम्ही त्याच्याशी म्हणजे प्रत्यक्षात चर्चा करून आणि आपला हेतू नेमका काय आहे हे बघण्याच्या अनुषंगाने आपण जे ऑब्झर्वेशन करत असतो ते आहे ओव्हर्ट ऑब्झर्वेशन. आणि कोव्हर्ट ऑब्झर्वेशन म्हणजे काय की इथे तुम्ही त्यांचं ऑब्झर्वेशन कधी करत आहात, जरी पार्टिसिपेशन असलं तुमचं, पण मात्र तुम्ही त्या स्पेसिफिक वर्तनाचं ऑब्झर्वेशन करत आहात हे त्या समोरच्यालाही कधी कळत नाही. आणि इथे मात्र मी त्याच्यासाठी आलेलोच नाहीये अशी कुठेतरी सर्वसाधारणतः आपली भूमिका जी आहे किंवा आपण आपली ओळख जी आहे ती लपवण्याचा किंवा ती त्या व्यक्तीपासून दूर ठेवण्याचा आपण जो प्रयत्न करत असतो ते आहे कोवर्ट. म्हणजे सहभाग जरी असला, तुम्ही त्याच्या सोबत जरी असलात, तरी सुद्धा काही ऑब्झर्वेशन्स असे आहेत की ते तुम्ही कळत न कळत त्याला कुठल्याही प्रकारचा लक्षात येऊ न देता तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करतात की जेणेकरून तुम्हाला लक्षात येत आहे की ह्या व्यक्तीला कुठल्या समस्येला तो व्यक्ती जो आहे तो सामोरं जात आहे. पुढचा जो प्रकार आहे तो आहे नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. म्हणजे इथे तुम्ही एखादी बाब त्याच्या समोर सादर झाल्यानंतर मग जसं मी म्हटलं मगाशी की ती पालकांची किंवा इतरांची मदत घेतात किंवा काही मित्रांची तुम्ही मदत घेत असतात की अरे थोडंसं मला पण सांगशील की तू जिथे ही व्यक्ती तुमच्या निदर्शन असेल, समाजामध्ये असेल, कुठेही जिथे असेल तिथे निदर्शन असेल तर त्याच्याबद्दल काही ऑब्झर्वेशन्स असतील तर मला पण सांगाल. म्हणजे अशा प्रकारे कुठेतरी आपण आपला प्रत्यक्ष सहभाग न दर्शवता इतर व्यक्तींच्या सामोरे म्हणजे ती व्यक्ती समोरचा तुमचा क्लायंट जो आहे हा क्लायंट इतरांच्या कोणाकोणाच्या संपर्कामध्ये अधिक असतो. मग त्या संपर्काचा शोध घेऊन आपण त्या व्यक्तींकडून त्याचं जे काही निरीक्षणांची नोंदी जी आहेत ते आपण करू शकतो आहेत. म्हणजे आपला प्रत्यक्षात रोल काही नाहीये, परंतु मात्र इतरांनी तुम्हाला नेमकं काय सांगितलेलं आहे, त्यांच्या बाजूने ती व्यक्ती काय वाटते आहे किंवा त्या व्यक्तीला त्यांनी तसं समजून घेतलं आहे की नाही. का इतर आता समजा आई समोर असेल तर आई समोर त्याची वर्तणूक कशी असेल, जर तो मित्रांसोबत असेल तर मित्रांसोबत त्याची वर्तणूक कशी आहे किंवा जर तो शाळेत असेल तर शिक्षकांसोबत आणि त्याची इतर काही समवयस्क जे आहेत म्हणजे ग्रुपमध्ये तो कसा बिहेव करतो आहे. असे एक अनेक पैलू जे आहेत ते तुम्ही काय करत असतात, इतरांचा आधार घेऊन त्या व्यक्तीचं ऑब्झर्वेशन तुम्ही करत असतात. म्हणजे याला काय म्हणूया आपण नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. पुढचं जे आहे ऑब्झर्वेशन ते आहे स्ट्रक्चर्ड किंवा अनस्ट्रक्चर्ड म्हणूया. म्हणजे इथे कुठेतरी तुम्ही एक विशिष्ट चौकट आखलेली असते, फ्रेमवर्क केलेलं असतं की ह्या टप्प्याने मला ऑब्झर्वेशन करायचंय. मग कुठले टप्पे असू शकतात, समजा मला ही व्यक्ती सकाळी उठल्यानंतर साधारणतः शाळेत जाण्यापर्यंत असेल किंवा त्याची ड्युटीवर जाण्यापर्यंत असेल किंवा कदाचित तो नोकरीलाही नसेल, पण मात्र
त्याचं एकूणच जे काही आहे ह्या तासाला म्हणजे 2 तासाचं मी एक स्ट्रक्चर तयार केलं की उठल्यापासून हा साधारणतः सकाळच्या नाश्त्यापर्यंतचं जर मला याचं ऑब्झर्वेशन जर करायचं असेल तर मी एक फ्रेमवर्क तयार केलेली असेल आणि त्या फ्रेमवर्कमध्ये मग मी की यांनी त्या पद्धतीने मी काहीतरी विधानं तिथे करेल, काहीतरी स्टेटमेंट तिथे घेईल किंवा मी अजून कुठल्या तरी माध्यमाचा आधार घेईल आणि त्या अनुषंगाने ते तो करतो आहे की नाही, त्या बाबी तो सादर करतो आहे की नाही, हे सगळं काय करतो आपण एक विशिष्ट प्रकारचा फॉर्मॅटमध्ये आपण म्हणूया की त्या फॉर्मॅटच्या पलीकडे आपण तिथे जाणार नाही. कारण त्याने जर तशा पद्धतीचं बिहेव केलं नाही तर आपण तिथे कुठेतरी टिकमार्क करू किंवा काहीतरी फुली आपण देऊ. आणि अनस्ट्रक्चरमध्ये काय आहे की तिथे कुठल्याही प्रकारचा फॉर्मॅट वगैरे वापरणं नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची चौकट तिथे आखून देणार नाहीये. पण मात्र काही मुद्दे जे आहेत ते लक्षात घेणं म्हणजे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत की ऑब्झर्वेशनच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे की ह्या व्यक्तीचं मला ऑब्झर्वेशनद्वारे काही नोंदी मला घ्यायच्या आहेत तर मग ते घेत असताना मला चौकटीच्या पलीकडे जावं लागणार आहे आणि म्हणून इथे सगळेच मुद्दे आपल्याला उपयोगात येतील असं नाही आहे तर त्याच्याही पलीकडे काही मुद्दे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं जे काही तुम्ही निरीक्षण करत असतात तर त्याला आपण संरचित किंवा असंरचित निरीक्षण असं म्हणूया. जिथे काही फॉर्मॅटची गरज किंवा जिथे काही एक विशिष्ट प्रकारचं बंधन तुम्हाला असतं त्याच्या पलीकडे तुम्हाला त्याच्या नोटिंग घेणं पॉसिबल नाही आहे आणि एक बाजू अशी आहे की तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊनही त्याच्या नोटिंग्स वगैरे काय करू शकतात ऑब्झर्वेशनने घेऊ शकता आहात. पुन्हा पुढचं जे काही ऑब्झर्वेशनचा प्रकार आहे तो आहे अनकंट्रोल ऑब्झर्वेशन. म्हणजे याला कुठलंच निरीक्षण नाही आहे, म्हणजे ह्याच्यात सगळ्या प्रकारांचं थोडं थोडं मिश्रण आपण असं म्हणूया की आपल्याला अपेक्षित पण आहे की हे त्याचं मला ह्या अशा प्रकारचं मला नोटिंग घ्यायचं आहे आणि कधी कधी काही वेळेल असंही घडेल की तुम्ही ज्या म्हणजे तुमच्या समोर ज्या वेळेला ती व्यक्ती येते आहे त्यावेळेला त्याचं ऑब्झर्वेशनचं ज्यावेळेस तुम्ही टिपण घेतलेलं आहे. पण मात्र काही वेळेला असंही होऊ शकेल की दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात ज्या वेळेला तो येतो आहे तर त्यावेळेला त्याचं वागण्याची पद्धत जी असेल किंवा एकूणच त्याचं जे काही देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया जी असेल ती बदलत सुद्धा असेल. म्हणजे इथं तुमचं वैयक्तिक नियंत्रण कोणाचंच राहणार नाही ना तुमच्या ॲज अ काउन्सिलर म्हणून तुमचं वैयक्तिक असेल किंवा नाही त्या व्यक्तीचा जो काही क्लायंट असेल त्याचंही त्याच्यावर कंट्रोलिंग नाही किंवा त्याचं एकूण पॅरेंट्सचं असेल किंवा स्कूलचा आधार तुम्ही घेतला असेल किंवा अजून त्याचे पियर ग्रुपचा जर आधार घेतलेला असेल तर इथे कोणाचंही काही कंट्रोलिंग नाही. कारण त्याच्या पुढे कोणकोणती माध्यमे येत आहेत, त्याला कोणकोणत्या माध्यमांचा आधार मिळतो आहे आणि ह्या माध्यमांचा आधार मिळाल्यामुळे तुम्हाला कदाचित त्याच्या बिहेवियरमध्ये चेंजेस तुम्हाला दिसतील. कारण टप्प्याटप्प्याने त्याच्या बिहेवियरमध्ये चेंजेस तुम्हाला दिसतात आणि इथे कोणाचंही नियंत्रण ज्यावेळेस राहत नाही त्यावेळेला आपण त्या प्रकाराला म्हणतो म्हणजे अनकंट्रोल ऑब्झर्वेशन. त्याच पद्धतीने पुढचा जो प्रकार आहे तो आहे कंट्रोल. म्हणजे तुम्हाला कुठेतरी तिथे नियंत्रण सुद्धा करता येतं आहे की आता समजा तुम्हाला त्याचं म्हणजे आपण म्हणूया की त्याला एखादी त्याची खाण्याची समस्या असेल किंवा त्याला अक्षरं नीट काढता येत नसेल किंवा त्याच्या हातात पेन त्याला नीट धरता येत नसेल किंवा त्यांची अंक ओळख असेल किंवा अक्षर ओळख असं काहीतरी वेगवेगळे छोटे समस्या ज्या आहेत त्या जर त्याला असतील मग मात्र त्या करत असताना तुम्ही कुठेतरी त्याच्यावर त्या पद्धतीने आपण म्हणूया की एखादं प्रारूप त्याच्यासमोर तुम्ही आणून त्याच्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात म्हणजे तुम्ही कुठेतरी इथे नियंत्रणात म्हणजे त्याला कुठेतरी तुम्ही काय करत आहात त्याच्या जवळपास नेण्याचा जेव्हा प्रयत्न करत आहात तर त्यावेळेला ते ऑब्झर्वेशन ज्यावेळी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर नाही तुम्ही जे सांगाल त्याच पद्धतीने त्याचं सुद्धा जे काही आहे बिहेव जे आहे त्या पद्धतीने काय होणार आहे चेंज होणार आहे. मग इथे जेव्हा तुम्ही कंट्रोल ऑब्झर्वेशन करत असतात तर तुम्हाला काही बाबी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की तुमचा ऑब्झर्वेशनल प्लॅन जो आहे तो ठेवणं महत्त्वाचं आहे की मला जर नियंत्रित ऑब्झर्वेशन जर करायचं असेल तर मला त्याची निश्चितच त्याचं प्लॅनिंग करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये मी नेमकं त्या व्यक्तीचं काय काय ऑब्झर्व करणार आहे त्याचे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. कधी त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहे किंवा त्याच्यासमोर मी कधी येणार आहे किंवा कोणत्या वेळामध्ये मला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे त्याचं तुम्हाला कुठेतरी शेड्यूलसुद्धा ठरवावं लागणार आहे. आणि त्याच पद्धतीने मग हे शेड्यूल ठरवल्यानंतर मग तुम्हाला काही वेगवेगळ्या उपकरणांची जर गरज लागली मग त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन करण्याच्या अनुषंगाने तुम्ही जर स्वतः नोटिंग घेण्यासाठी जर कुठे कमी पडत असाल तर मग काही टेक्निकल बाबी ज्या आहेत काही कॅमेरा असेल किंवा व्हिडिओ रेकॉर्डर किंवा टेप रेकॉर्डर वगैरे जे आहे तर अशा प्रकारे जे काही बाब आहे
किंवा मला एखादं तुम्ही व्हिज्युअलाइज पिक्चर वगैरे जर दाखवलं असेल आणि त्या पिक्चर दाखवल्यानंतर मग त्याचं नेमकं चेंजेस काय होत आहेत, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला अशा प्रकारचं कंट्रोलिंग करायचं म्हणजे म्हणजे अगदी आपण म्हणूया की त्या पद्धतीचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं असेल तर हे प्रकार म्हणजे अगोदर तुमच्याकडे हे सगळं प्लॅनिंगपासून तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ते कंट्रोल ऑब्झर्वेशन करू शकता आहात. त्याच पद्धतीने पुढचं जे ऑब्झर्वेशन आहे ते जनरल ऑब्झर्वेशन म्हणजे की सर्वसामान्य, म्हणजे इथे पुन्हा कुठेही हेतूचा नाहीये, कुठले हेतू पुरस्सर आपण करत नाहीये, की ओव्हरऑल एकूणच त्याचे जे जे काही बाबी तुमच्या समोर येतील त्या नोंदी त्या नोंदींमध्ये सुद्धा प्राधान्यक्रम नसेल, कुठली क्रमवारी नसेल, काहीच नसेल. इथे फक्त काय आहे की तो जे जे काही करतो आहे, ज्या ज्या पद्धतीने तो सादर होतो आहे त्याचं त्या पद्धतीने फक्त निरीक्षण करणं म्हणजे जनरल फक्त सर्वसामान्य आपण काय म्हणूया त्याला निरीक्षण करणं असं आपण म्हणू शकतो आहे. त्याच पद्धतीने आता आपण लक्षात घ्या की पुढचा जो काही निरीक्षणाचा प्रकार जो आहे तो आहे पद्धतशीर निरीक्षण. म्हणजे इथे कुठेतरी सायंटिफिक दृष्ट्या आता हे तुम्हाला आपण म्हणूया की काउन्सिलिंगसाठी खूपच उपयुक्त ठरेल असं नाहीये, पण मात्र तुम्ही ज्या वेळेला त्या विद्यार्थ्याचं म्हणजे थेरपी वगैरे कराल किंवा ज्या वेळेला तुम्ही काही त्याच्या टेस्टिंग वगैरे कराल तर त्यावेळेला हे निरीक्षण असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे किंवा ती वस्तुस्थिती तिथली काय आहे ती बघणं गरजेचं आहे. तुम्हाला काहीतरी परिकल्पना वगैरे मांडावी लागेल किंवा एखादं विधान किंवा एखादा प्रश्न तुम्हाला हे करावं लागेल त्या व्यक्तीच्या बद्दल की अशा प्रकारचं जर त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला तर आपण पुढे काय करणार आहोत किंवा ह्या व्यक्तीवर ज्या पद्धतीने मी एखाद्या बाबीचं म्हणजे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्याच्यावर परिणाम होईलच असं नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही परिकल्पना वगैरे मांडाल आणि ऑब्झर्वेशनचं शेड्यूल सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे, ठरवावं लागणार आहे. तोपर्यंत आपण ते करू शकत नाही. आणि म्हणून जर तुमच्यामध्ये निरीक्षण कौशल्य जर चांगलं विकसित व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर निश्चितच मित्रांनो त्याचे निकष असतात, ते विशिष्ट निकष काय आहेत ते ठरवणं अतिशय म्हणजे तुम्ही नेमकं ऑब्झर्वेशन कशाचं करणार आहात, तुमच्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीला ऑब्झर्व करणं म्हणजे नेमकं काय आहे, काय निकष तुम्ही ठरवणार आहात, कुठले तुम्ही मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात घेणार आहात. म्हणजे समस्या परत्वे हे बदलणार पण आहे, हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्येकालाच ते लागू पडेल असं नाहीये. तुमची समस्या कशी आहे म्हणजे तुमच्यापुढे ती समस्याग्रस्त व्यक्ती कशा पद्धतीने येते आहे त्या अनुषंगाने तुमचे क्रायटेरिया सुद्धा बदलणार आहे ते ऑब्झर्वेशनचे. आणि म्हणून हे क्रायटेरिया जे आहेत ते कसे कसे इम्प्लिमेंट करावे लागतील किंवा मला त्याचं काय असं ठरवावं लागेल तर त्याच्यासाठी तुम्हाला याच्यासाठी डेप्थ ठेवणं महत्त्वाचं आहे. या समोरचा व्यक्ती नेमका काय सांगतो आहे त्याचं तुम्हाला अगदी मनापासून किंवा अगदी काळजीपूर्वक ऐकण्याचा सराव तुम्हाला करावा लागणार आहे. इथे भावनिक बुद्धिमत्ता अतिशय महत्त्वाची आहे की समोरच्या भावना नेमक्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. एकूणच आपल्या चेहऱ्यावर खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असतात. तुमचा चेहरा खूप काही बोलका असतो आणि खूप काही सुख दुःख जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावरून लगेच लक्षात येत असतात. त्याच्यासाठी आपल्याकडे पण भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ती असणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय जी ही बाब तुम्ही हाताळत आहात तर कुठल्याही प्रकारचा बायस तुम्ही ठेवायचा नाहीये. तो बायस न ठेवता तुम्ही अगदी निपक्षपातीपणे जो आहे तर तो जर हाताळला म्हणजे पक्षपात कुठल्याही प्रकारचा जर तुम्ही केला नाही म्हणजे अगदी आपण म्हणूया की निर्मळ मनाने कुठल्याही प्रकारचा माझा जवळचा आहे, माझा लांबचा आहे किंवा माझं असं आहे असं कुठल्याही प्रकारचे मनात भाव न आणता तुम्ही कुठल्याही प्रकारचं बायस न ठेवता जर मात्र तुम्ही ते हँडल करण्याचा प्रयत्न केला तर एक कौशल्य तुम्ही चांगलं आजमवू शकता आहात. शिवाय आपण ज्या ठिकाणी जात आहात मग तिथे गर्दी वगैरे असेल म्हणजे एखादं सार्वजनिक ठिकाण असेल, रेल्वे स्टेशन वगैरे असेल, बस स्टेशन वगैरे असेल किंवा एखाद्या महाविद्यालयातले जे विद्यार्थी म्हणजे जेव्हा ते महाविद्यालय भरतं किंवा शाळा भरते किंवा एखादी प्रार्थना वगैरे सुरू असेल किंवा एखादं व्याख्यान वगैरे बाहेर कुठे चाललेलं असेल, एखादा सामाजिक कार्यक्रम वगैरे असेल तर अशा गर्दीच्या ठिकाणी शक्यतोवर आपण गेलो आणि मग मात्र प्रत्येक व्यक्तीचं थोडं थोडं का होईना एक ऑब्झर्वेशन जर केलं म्हणजे लोक कशी वागतात, कसं बोलतात, कसं एखाद्या बाबीला रिॲक्ट करतात किंवा त्यांची समजून घेण्याची क्षमता कशी आहे किंवा ते समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीने हाताळत आहेत, एखादी समस्या त्यांच्यावर आली तर ते चॅलेंज स्वीकारून सुद्धा ते स्वतःचा मार्ग कसा पुढे काढता आहेत, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत हे तुम्हाला काय करता येईल थोडंसं गर्दीत इन द सेन्स की थोडं अशा वेगवेगळ्या सामाजिक ठिकाणी जर तुम्ही गेलात किंवा सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही गेलात की जिथे लोकांचा वावर सातत्याने आहे, जास्त एकापेक्षा अनेक व्यक्ती तुम्हाला तिथे दिसत आहेत
तर अशा लोकांचं सुद्धा तुम्ही काय करा बघा. म्हणजे निश्चितच म्हणजे समोरच्या व्यक्तीचं जोपर्यंत तुम्ही बारकाईने निरीक्षण करत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये सुद्धा ते कौशल्य जे आहे ते येणार नाही. त्याच पद्धतीने पुढचा जो भाग आहे की तुम्ही आजूबाजूची माहिती शक्यतो नोंदवा. झाडं कशी दिसतात ते, पक्षी कसे दिसतात ते, प्राणी कसे दिसतात ते, किंवा ह्या घराची लांबी रुंदी उंची असेल, किंवा ह्या घराचा रंग कसा आहे, किंवा ह्या कलरला हा कलर दिला असता तर अजून कसं त्याचं मॅच पॅच झालं असतं, किंवा अजून अट्रॅक्टिव्ह कसं दिसलं असतं, किंवा काही कपड्यांचं वगैरे तुम्ही ऑब्झर्वेशन करा. एखादा लँडमार्क वगैरे असेल, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अवतीभोवती ज्या काही तुमच्या आजूबाजूला जिथे जिथे जे म्हणजे आढळतं आहे तर त्याचं थोडंसं तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं तर निश्चितच तुम्हाला लक्षात येईल की याचा कोन कसा आहे, याची बाजू कशी आहे, याची लांबी कशी आहे, याचा रंग कसा आहे, किंवा याचा आकार कसा आहे. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या थोडंसं आपल्याला म्हणजे तर अशा प्रकारे तुमच्या आजूबाजूला ज्या काही बाबी दिसतात ते जे काही आहे, माझी बॅग कशी आहे, मी माझ्या कॉटवर टाकलेलं बेडशीट जे आहे त्या बेडशीटचं सुद्धा ऑब्झर्वेशन करा. त्याची डिझाईन कशी आहे, त्याला कलर कॉम्बिनेशन कसं आहे, ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत म्हणजे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या थोडंसं बारकाईने बघण्याचा प्रयत्न करा. अगदी वरमान करूनच चालायचं असं नाही आहे. थोडंसं आजूबाजूलाही काय करायचं आपण बघा, ॲटोमॅटिकली आपल्याला ते कौशल्य जे आहे ते विकसित होईल. काही खेळ खेळा, म्हणजे ते बौद्धिक असतील किंवा शैक्षणिक वगैरे खेळ असेल, एखादं शब्दकोडं वगैरे असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. ॲटोमॅटिकली तुम्हाला ते कौशल्य जे आहे ते विकसित होईल. महत्त्वाचं म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा. वेगवेगळे प्रश्न विचारत चला. आपल्या मनाला नेहमी प्रश्न विचारत चला की ॲटोमॅटिकली आपल्याला उत्तर देण्या इतपत जे काही आहे. कारण जर तुम्ही एखादी बाब जर बघितली असेल, चांगल्या पद्धतीने त्याचं ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर तुम्हाला उत्तरसुद्धा चांगल्या पद्धतीने देता येतं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्याला स्वतःला प्रश्न जर चांगल्या पद्धतीने विचारले तर हे कौशल्य जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने आत्मसात करता येईल. काही म्हणजे आपल्याला जर लक्ष केंद्रित होत नसेल तर तुम्ही मेडिटेशन पण घ्या किंवा योगा वगैरे करा की जेणेकरून आपण एका ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्ष एकवटित करू शकू किंवा चांगलं आपलं लक्ष केंद्रित करू शकू. काही बौद्धिक खेळ वगैरे असतील किंवा काही व्यायाम वगैरे असतील स्मरणशक्तीच्या अनुषंगाने, किंवा एकूणच आपल्या देहबोलीचं सुद्धा आपण निरीक्षण करा. इतरांच्याही देहबोलीचं आपण निरीक्षण करा. लहान लहान गोष्टी ज्या आहेत की नाही, अगदी आपण म्हणतो की ज्याची व्हॅल्यू जरी नाही आहे ना, झिरो जरी व्हॅल्यू आहे तरी सुद्धा त्या बाबीचं तुम्ही काय करा, ऑब्झर्वेशन करा. आपण काय करत असतो की बऱ्याच वेळेला बघा, आता एखादी म्हणजे रस्त्याने एखादी मिरवणूक चालली असेल किंवा रस्त्याने कोणी व्यक्ती चालला असेल किंवा रस्त्याने बरेच वेळेला अशी काही म्हणजे आपण म्हणूया की कळत नकळत गाड्याही जातात किंवा काही असतात आणि आपण अगदी सहज फक्त नजर जर बाहेर टाकली की ती गाडी कशी जाते आहे, ती किती वेगाने जाते आहे, किंवा ह्या आता ज्या ठिकाणाहून ती गाडी पास होते आहे तिथे तो वेग योग्य होता का, की त्याने ती गाडी थोडी स्लो करणं गरजेचं होतं. म्हणजे ह्या सगळ्या अशा ज्या काही बाबी आहेत तर छोटे छोटे तपशील जे आहेत त्याच्या तुमच्याकडे नोंदी ठेवा. ॲटोमॅटिकली कौशल्य जे आहे तुमचं काय होईल, चांगल्या पद्धतीने विकसित करता येईल. किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या जमिनीवर किंवा टेबलावर ठेवा, मग त्याचं निरीक्षण करा आणि पुन्हा ते बाजूला ठेवा आणि बाजूला ठेवल्यानंतर थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा की हा ग्लास कसा दिसत होता, हा क्यूब कसा दिसत होता, किंवा हा माझ्या समोर जो कप मी ठेवला होता तो कसा दिसत होता. म्हणजे अशा प्रकारचे छोट्या छोट्या कुठल्याही वस्तू, त्या वस्तूला काही असं आहे नाही की हेच ठेवा तेच ठेवा. आपल्या घरात जे काही असेल, जे तुम्हाला ठेवता येणार असेल तर त्याची अशी थोडीशी मांडणी करा आणि पुन्हा काही काळ त्यांचं निरीक्षण करा आणि काही काळासाठी तुम्ही त्याला नजरेआड पण करा आणि मग त्याचं एक 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 आठवा की हा कप त्याचा कलर कसा होता, त्याच्यावर काय डिझाईन होती, त्याच्यावर काय लिहिलेलं होतं, कपाचा दांडा कोणत्या बाजूला होता, किंवा तो चौकोनी होता की त्रिकोणी होता, की नुसतंच अगदी त्याला एक छोटंसं काहीतरी खिळ्यासारखं काहीतरी अँगल दिलेला होता. असं ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या तुम्हाला काय करायच्या आहेत, म्हणजे निरीक्षण करायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला ते कौशल्य चांगल्या पद्धतीने आत्मसात करता येईल. शिवाय तुम्ही ज्या काही बाबी बघितल्या असतील तर त्या लगेचच नोंदवणं जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. काय होतं की आपण काही काळानंतर त्याचा विचार करत असतो. काही काळाने विचार कसा करतो आपण की नाही आता मला जरा घाई आहे, मला वेळ नाही आहे
आता मी काही नोंद घेऊ शकत नाही, मी थोड्या वेळाने ते नोंदवेल, पण तसं नाही करायचं. जे ऑब्झर्व केलं ते त्याच्या त्या क्षणी नोंदवलं जाणं अतिशय गरजेचं आहे, की त्याला कुठेतरी टिपणं गरजेचं आहे, त्याची कुठेतरी नोंद घेणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते त्याच्या त्या वेळेला होणं महत्त्वाचं आहे. नंतर तुम्ही म्हणाल, मग नंतर तुम्ही ते आठवत बसाल, असं करण्यापेक्षा तुम्हाला समोर काय दिसलं ते लगेचच जर तुम्ही नोंदवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच हे कौशल्य चांगल्या पद्धतीने तुम्हाला आत्मसात करता येईल. आपण जे काही दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही दैनंदिनी वगैरे लिहित असाल किंवा तुम्ही स्वतःचे अनुभव लिखाण वगैरे करत असाल किंवा दिवसभरात माझ्या बाबतीत काय काय घडलेलं आहे, मी काय काय बघितलेलं आहे, मी आज काय काम केलेलं आहे, याच्या नोंदी बरेच जण ठेवत असतात. म्हणजे नोंदी सुद्धा आपण जर काय आहे ते जर ठेवल्या किंवा आपण लिहिण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चितच हे कौशल्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, आत्मसात हे करता येईल. म्हणजे असे वेगवेगळे काही बाबी आहेत की ज्या अनुषंगाने ते कौशल्य जे आहे ते आत्मसात करण्यासाठी तुम्ही अजूनही स्वतःचे काही वेगवेगळी उदाहरणं तिथे टाकू शकाल किंवा तुमच्या लक्षात येईल की मी अजून काय करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत असतात तर त्या क्षेत्राच्या अनुषंगाने ज्याही काही आवश्यक बाबी आहेत ना त्या मला स्वतःमध्ये इन्कल्केट कसं करता येईल किंवा त्याचं माझ्यामध्ये नैपुण्यता कशी आणता येईल याचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. की नाही केवळ नुसती ती डिग्री किंवा ती पदवी घेणं महत्त्वाचं आहे, पण मात्र हे सगळं तुम्ही ज्या वेळेला करत असतात तर त्यावेळेला हा भाव मनामध्ये ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे की मला हे अगदी बारकाईने सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळं टिपता आलं पाहिजे, नोंदवता आलं पाहिजे. याच्यासाठी मला काय करायचं आहे आणि माझ्यातलं हे स्किल जे आहे डेव्हलप कसं करायचं आहे याच्यासाठी तुम्ही सुद्धा तुमचे वेगवेगळे अनुभव जे आहेत ते तुम्ही काय करू शकतात, अनुभवू शकता आहात. आता पुढचं जे आपलं स्किल आहे ते आहे क्रायसिस मॅनेजमेंट आपण त्याला म्हणजे की संकट किंवा आणीबाणीची वेळ आपण म्हणूया की जिथे तुमचं काहीही आपण की इथे तुम्ही हतबल आहात, नाही काही करू शकत आहात, ना पुढे जाऊ शकत ना मागे येऊ शकत. तर अशी काहीतरी परिस्थिती तुमच्यामध्ये निर्माण होत असते की जी तुम्हाला म्हणजे आपण म्हणूया की त्याचा तुम्ही अनुभव जर घेतला तरी सुद्धा तुम्हाला कुठेतरी त्याचं बोचणारच आहे, दुःखच होणार आहे, तुम्हाला सहनशक्तीच्या तुमच्या पलीकडे चाललेलं आहे. असं जे काही आहे म्हणजे सुरुवातीला आपण ते संकट किंवा आणीबाणीची वेळ म्हणजे नेमकं काय आहे ते बघतो आहोत की अशी परिस्थिती तुमच्या समोर येते की तुमचे सगळे प्रयत्न जे आहे तिथे फोल ठरतात. तुम्ही कितीही काही जीव आटापिटा कितीही केला तरी सुद्धा ती वेळ जी आहे ती तुम्ही टाळू शकत नाही किंवा त्याच्यावर रामबाण उपाय तुम्ही शोधू शकत नाहीये किंवा त्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर येऊ शकत नाहीये किंवा अशा प्रकारचा जो काही तुम्हाला अनुभव येत असेल किंवा अशी परिस्थिती तुमच्या समोर जेव्हा उभी राहते आहे की ज्यामुळे तुम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारचं ती मदत जी आहे ती कितीही करण्यासाठी तुम्ही तत्पर जरी असला तरी तुम्ही ते करू शकत नाहीत. अशी जी स्थिती ज्या वेळेला येते ती स्थिती म्हणजे काय आहे, संकट किंवा आणीबाणीची वेळ आपण म्हणत असतो. मग अशी पण काही परिस्थिती जेव्हा येत असते की तिथे ती आपण काही गोष्टी त्या करू शकतो आहोत, मग ती सकारात्मक त्याचे परिणाम असतील किंवा नकारात्मक पण परिणाम असतील. मग ज्या वेळेला आपण असा विचार करतो आहे की जर मी अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर ही बाजू अशी खाली पडते आहे, खाली इन द सेन्स की समोरचा कुठेतरी नाराज पण होतो आहे. पण मात्र मी त्याच्या नाराजीचा विचार न करता मी जर दुसऱ्या अँगलने विचार केला, थोडा सकारात्मक जर विचार केला तर नाराजी त्याची किती वेळ राहणार आहे, ती नाराजी मी कमी करू शकतो आहे का, या बाबीने म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही अवस्था हँडल करण्याच्या अनुषंगाने आपण कुठेतरी एक द्विधा मनस्थितीमध्ये असतो. तर ते द्विधा मनस्थिती म्हणजे सुद्धा काय आहे, संकट किंवा आपण म्हणूया क्रायसिस आहे असं आपण म्हणतो आहे. मग आता हे संकट कसं असतं म्हणजे एखादी समस्या कशी असते किंवा एखादी वेळ अशी येते ना की आपण तिला कुठल्या शब्दामध्ये काय करू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही, कारण ती प्रक्रिया अशी असते की ती अतिशय गुंतागुंतीची असते. आपण थोडा कठोर निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचे जवळचे आप्तेष्ट जे आहे ते नाराज होण्याची शक्यता असते. आपण जर त्यांच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या व्यक्तीचं नुकसान होत असतं. असं काही ना काही पेच तुमच्या मनापुढे येत असतात आणि म्हणून
कुठलीही वेळ जी आहे, ज्या अशी वेळ तुमच्या पुढे येते की जिथे तुमचे सगळे प्रयत्न जे आहेत किंवा तुम्ही कितीही बुद्धिमान असाल, कितीही तुम्ही चांगले चांगले स्ट्रॅटेजीज तुम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही अगदी नैपुण्य असाल, तुमच्याकडे खूप काही चांगलं हत्यार असेल, तरीसुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. अशीही गुंतागुंत निर्माण करण्याची वेळ म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, क्रायसिस म्हणूया. आणि हे काय होत असते की साधारणतः एक कुठेतरी आपल्यामध्ये सुद्धा असा भाव ती वेळ आणू शकते आहे की आजपर्यंत मी खूप प्रामाणिकपणे हे काम केलेलं आहे, पण मात्र तरीही सुद्धा मला अपेक्षित म्हणजे जे काही मला पाहिजे आहे ते मिळत नाहीये. म्हणजे आपल्या मनाची स्थिती सुद्धा बदलवू शकते इतकी ताकद जी आहे या समस्येमध्ये असण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण सुद्धा साधारणतः थोडंसं म्हणजे अशा प्रकारची जर वेळ आली तर आपण काय करत असतो, एखाद्या थेरपिस्टची मदत घेऊ शकतो किंवा एखाद्या काउन्सिलरची आपण मदत घेऊ शकतो. म्हणजे साधारणतः ह्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारची वेळ का आलेली आहे, तर ही व्यक्ती तशीच आहे, तिच्यामध्ये अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे किंवा त्या बाबीचं लक्षणच तसं आहे किंवा अशा प्रकारचं काही कारणच नाही आहे त्या व्यक्तीच्या बाजूने, असं काहीतरी म्हणणं जे आहे, तर हे केव्हा येत असतं की जेव्हा तुमच्या पुढचे सगळे मार्ग जे आहेत काय होत असतात, बंद होत असतात. त्यावेळेला ती परिस्थिती येते. ती परिस्थिती म्हणजे काय आहे, म्हणजे संकट आहे असं आपण तिला म्हणू शकतो. आणि ते काही ठराविक वेळापुरतंच असतं. वर्षानुवर्षण कायमस्वरूपीच तुमच्या पुढे अशी वेळ येते असं नाही, काही क्षण पण असू शकतो किंवा कदाचित काही कालावधी असू शकतो, पण त्या कालावधीला सुद्धा काय आहे, मर्यादा आहेत. आणि म्हणून आपल्याला नेमकं तर संकट आपल्या सोबतच ठेवायचं की त्याच्यातून मार्ग काढायचा आहे, हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं आहे की समस्या ही का निर्माण झालेली आहे, कशी आलेली आहे पुढे, किंवा कोणामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे, ही समस्या आपल्या पुढे कशामुळे आलेली आहे, त्या समस्येला कुठेतरी तुम्ही काय करायचं, डिफाईन करायचं आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत त्या समस्येची डेफिनेशन, म्हणजे डेफिनेशन इन द सेन्स की त्याचे चारही बाजू ज्या आहेत, जोपर्यंत तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने जे काही प्रयत्न आहेत ते करता येणार नाही. आणि म्हणून कोणतीही समस्या तुमच्या पुढे आली की तुम्हाला काय करायचंय, त्याला थोडंसं डिफाईन करून बघायचंय. कसं झालं असेल, का झालं असेल, कोणामुळे झालं असेल, केव्हा झालं असेल, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला अगोदर काय करायच्या आहेत, चाचपून बघायच्या आहेत. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की मला जर एखाद्या समस्येचं मूळ थोडंसं कुठेतरी लक्षात आलेलं आहे, तर मात्र मग मी त्याची काय करते आहे की थोडीशी खात्री करण्याचा प्रयत्न करते आहे की अरे, अशा घटनेमुळे ह्या पद्धतीची समस्या जी आहे ती उद्भवलेली आहे, यावर कुठेतरी तुम्हाला काय करावे लागेल, एक खात्री ठेवावी लागेल, कुठेतरी विश्वास तुम्हाला काय करावा लागेल, ठेवावा लागेल. आणि मग जेव्हा तुम्ही त्या बाबीवर विश्वास ठेवण्याचा कुठेतरी प्रयत्न करत असतात किंवा ती बाबीची खात्री तुम्ही करून घेत असतात, त्यावेळेला ती बाब पुढे नेण्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्यातून बाहेर येण्याच्या अनुषंगाने तुम्ही कुठेतरी काय करत असतात, मदत त्याला करत असतात. आणि ही मदत ज्यावेळेला तुम्ही देत असतात त्यावेळेला तुम्ही थोडंसं त्याचं काय करत असतात की चाचपून पण बघत असतात की मी ज्या पद्धतीची मदत समोरच्याला देऊ केलेली आहे ती मदत योग्य आहे की अयोग्य आहे, त्या मदतीची तिथे गरज आहे का, हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि नसेल तर मात्र तुम्हाला अल्टरनेटिव्ह शोधावे लागतील, दुसरे विकल्प जे आहेत ते शोधावे लागतील. आणि वापरलेल्या विकल्पांचं तुम्हाला परीक्षण सुद्धा करायचं आहे की मी अशा प्रकारचा पर्याय वापरल्यानंतर समोरच्या व्यक्तीमध्ये काय बदल घडला, किंवा अशा प्रकारचा मी वेगवेगळे विकल्प दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये कोणकोणते बदल दिसलेले आहेत, हे सगळं तुम्ही काय करता आहात, चाचपून बघता आहात. आणि मग नंतर तुम्ही काय करताय की विशिष्ट प्रकारचं प्लॅनिंग तयार करता की मी ह्या व्यक्तीसमोर अशा पद्धतीने गेलं, त्याला अशा पद्धतीने त्याच्या पुढे जर मी मांडणी केली तर तो मला चांगल्या पद्धतीने कोऑपअप करेल. अशी ही जी काही स्ट्रॅटेजी आहे, जी क्रायसिस मॅनेजमेंट करण्याच्या अनुषंगाने किंवा तुम्हाला तुमच्यासमोर जो क्लायंट येणार आहे त्या क्लायंटची समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने तुम्ही अगोदर ती समस्या नेमकी काय आहे ती जाणून घेणार आहात, की ती समस्या अगदी वास्तविक आहे की अमूर्त समस्या आहे, की तिच्यामध्ये काही तथ्य आहे की नाही याची तुम्ही खात्री करता आहात.
मग तुम्ही काय करतात की त्याला कुठेतरी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात की नाही याच्यातून आपण मार्ग काढूया. मग तुम्ही त्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग सपोर्टमध्ये सुद्धा मग तुम्ही वेगवेगळे विकल्प जे आहेत ते वापरण्याचा प्रयत्न करता की असं केलं तर ती व्यक्ती काय रिॲक्ट होते, तसं केल्यानंतर काय रिॲक्ट होते आहे. मी एखादा अनुभव त्याला सांगितला किंवा त्याच्याशी गप्पा केल्या किंवा त्याच्याशी काही शेअर केल्या किंवा त्याला काही शेअर करण्यासाठी सांगितलं. म्हणजे असे वेगवेगळे विकल्प जे आहे ते तुम्ही वापरून बघतात. त्याचं तुम्ही पण म्हणजे परीक्षण करत आहात आणि मग तुम्ही शेवटी ठरवता की ह्या समस्येतून ह्या व्यक्तीला जर मला बाहेर काढायचं असेल तर मी काय प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर तुम्ही एक विशिष्ट प्रकारची काय करता, योजना तयार करता. अशा प्रकारे तुम्हाला क्रायसिस इंटरव्हेन्शन जे आहे ते तुम्हाला करता येतं आहे. आणि त्यानंतरचा जो भाग आहे तर तुम्ही काय करता, शेवटी त्याच्याकडनं तुम्ही एक विशिष्ट प्रकारची कमिटमेंट, हे बघ आता तुला मी अशा पद्धतीने मी जे काही तुझ्या पुढे मांडलेलं आहे किंवा जे काही मी तुला वेगवेगळे प्रकाराने जे काही हँडल करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा तुला हा पर्याय बरा वाटतो आहे ना, याच्यातून तुला अगदी सहजासहजी तू बाहेर येऊ शकशील असं वाटतं आहे ना, तर अशी कुठेतरी कमिटमेंट जी आहे ती त्याच्याकडनं सुद्धा घेणं गरजेचं आहे की तरच तुम्हाला ते त्याच्यातलं जे काही भाव असतील किंवा त्याची ती जी काही भीती असेल किंवा त्याच्या पुढे जो काही प्रश्न असेल तो प्रश्न निश्चितच काय होणार आहे, कमी होणार आहे किंवा त्याच्यातून तो पुढे मार्गक्रमण करून चांगल्या स्थितीत येण्याची काय असते, शक्यता सुद्धा असते. मग याच्यासाठी तुम्हाला काही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की तुम्ही महत्त्वाचं म्हणजे म्हणजे तुमचं एक गोल, ज्या व्यक्तीच्या सोबत तुम्ही अशा प्रकारे काउन्सिलिंग करण्याचा जो प्रयत्न करत आहात तर हे करत असताना या व्यक्ती पुढे आलेलं जे काही म्हणजे अडचणी ज्या आहेत त्या मला दूर करायच्या आहेत, हे तुमचं स्वतःचं सुद्धा ध्येय असणं गरजेचं आहे. ध्येयाशिवाय कुठलीही गोष्ट नाही. ध्येय न ठेवता तुम्ही जर त्या व्यक्तीच्या समोर आला तर तुमच्यासुद्धा लक्षात येणार नाही आहे की मला नेमकं याच्यातून कसा मार्ग काढायचा आहे. म्हणजे तुम्ही समोरच्याला पण चांगल्या पद्धतीने हाताळू शकणार नाही. आणि म्हणून तुम्ही सुद्धा एक स्वतःचा गोल ठेवणं गरजेचं आहे की येस मला याच्यातून बाहेर 100% याला काढायचं आहे. एनी हाऊ मी प्रयत्न करेल, वेगवेगळे प्रकार मी आजमावण्याचा प्रयत्न करेल. मला जर येत नसेल तर मी इतरांची मदत घेऊन स्वतः शिकण्याचा तो प्रयत्न करेल आणि हे करून आणि मी त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने मार्गस्थ करू शकेल असं स्वतःचं सुद्धा ध्येय असणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीची किंवा त्याची परिस्थिती असेल, तिथली जी काही घटना असेल ती सुद्धा ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. योग्य प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, विचारायचे आहेत किंवा तुम्हाला त्या समस्येला सामोरं जाण्याच्या अनुषंगाने काही योजना वगैरे जी आहे ती तुम्हाला तयार करायची आहे. त्याच पद्धतीने ती योजना जी तुम्ही आखलेली आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन वगैरे जे आहे ते सुद्धा कसं करायचं आहे या पद्धतीचं प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे. शिवाय तुम्ही जे प्रत्यक्षात पाऊल उचललेलं आहे त्याचं तुम्हाला कुठेतरी असेसमेंट करणं गरजेचं आहे किंवा मूल्यांकन करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला ती जी काही बाब आहे किंवा त्या व्यक्तीच्या अनुषंगाने त्या समस्येतून त्या व्यक्तीला बाहेर काढण्याच्या अनुषंगाने तुम्ही जे जे काही एक मनामध्ये ध्येय ठेवून गेलेला आहात तर त्याला कुठेतरी तुम्ही स्टिकअप राहणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला आलेल्या परिस्थितीवर मात करण्या इतपत तुम्हाला काय करता येईल, चांगल्या पद्धतीचं काउन्सिलिंग त्या व्यक्तीला करता येणार आहे. मग इथे जी आहे ती समुपदेशकाची भूमिका काय असेल की समोरच्या व्यक्तीच्या पुढे अशी वेळ आलेली आहे की असे इतकी समस्याग्रस्त व्यक्ती तुमच्या पुढे आलेली आहे आणि त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढायचं आहे, तर त्यावेळेला तुमची भूमिका काय असणार आहे की समोरचा नेमका काय म्हणतो आहे हे थोडंसं काळजीपूर्वक ऐकणं अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय त्याच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने तुम्हाला काही गोष्टी त्याचं मूल्यांकन पण करावं लागणार आहे की ह्याचे हे कंगोरे आहेत, असे या बाबी त्याच्या आहेत, इतके त्याच्या भुजा आहेत, तर याच्यातून त्याला कसं काढायचं आहे बाहेर. तर हे बाहेर काढण्याच्या अनुषंगाने आणि खरंच गरज आहे का ती व्यक्ती नाहकच आपल्याला खूप मोठी समस्या आहे अशी दर्शवते आहे, त्या समस्येची डेप्थ तेवढी आहे का किंवा ती समस्या जरी त्या व्यक्तीमध्ये असली तरी ती त्रासदायक तेवढी आहे का, हे बघून म्हणजे त्याची नीड लक्षात घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या सुरक्षिततेचा विचार करून कुठेतरी त्याचं इव्हॅल्युएशन पण मूल्यांकन करणं सुद्धा गरजेचं आहे. शिवाय आपल्या भूमिकेबद्दल म्हणजे आता बघा की नेहमी लक्षात ठेवायचं आहे की शक्यतोवर काही विधाने जी आहे ती तुम्हाला ठामपणे करावी लागतात, काही ठिकाणी तुम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागते आहे. तुमच्या मताशी तुम्हाला काय करायचं आहे, ठाम राहायचं आहे.
की समोरचा तुम्हाला कितीही मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असेल, पण मात्र तुम्ही तुमची भूमिका न बदलता की इथे आपल्याला ह्याच मार्गाने जायचं आहे किंवा असंच त्याचं करायचं आहे, तरच त्याचं काहीतरी सोल्युशन निघणार आहे, तो सांगेल ते पर्याय तुम्हाला इथे वापरणं उपयोगाचं नाही आहे, की तुमच्या भूमिकेबद्दल सुद्धा तुम्ही ठाम असणं अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय जी समस्या त्याच्यासोबत तुम्हाला दिसते आहे किंवा त्याच्या अनुषंगाने तुम्हाला दिसते आहे, तर त्या समस्या न लपवता, म्हणजे त्या व्यक्तीपासून ती समस्या न लपवता तिला पण स्पष्ट करा की तुला नेमकी काय समस्या आहे, त्याच्यातून काय विपरीत परिणाम होणार आहे. आणि मात्र तू जर बाहेर येण्याचा प्रयत्न केला, कारण बाहेर तुला येता येणार आहे, तू प्रयत्न केला तर निश्चितच तुला याच्यातून मार्ग मिळणार आहे, पण मात्र त्याची समस्या नेमकी काय आहे त्याच्यापासूनच लपून ठेवायची नाही आहे. तुम्हाला त्याची समस्या जी आहे ती त्याच्यासमोरही स्पष्टपणे सांगायची आहे, त्याच्या पालकांना सुद्धा किंवा त्याच्याशी निगडीत जे काही व्यक्ती असतील त्यांच्याशी सुद्धा तुम्ही स्पष्टपणे मांडणं अतिशय गरजेचं आहे, तरच योग्य पद्धतीने तुम्ही त्याला मार्गदर्शन हे करू शकाल. शिवाय तुम्ही एखाद्या वेळेला तुम्हाला अशी पण वेळ येईल की तुम्हाला डायरेक्ट कारवाई पण करावी लागेल, कुठल्याही प्रकारचा भाव मनात न ठेवता तुम्हाला त्वरित काही निर्णय पण तिथे घ्यावे लागतील, एखादी ॲक्शन तुम्हाला घ्यावी लागेल, तर तिथे सुद्धा तुम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा विलंब तुम्हाला लावायचा नाही आहे. शिवाय मदत तुम्हाला देण्याच्या अनुषंगाने नेहमी पुढे येणं अतिशय गरजेचं आहे. तिथे असं म्हणून चालणार नाही की आता मला वेळ नाही आहे, मग आपण बघूया 2 दिवसांनी, तुला आता सोल्युशन मिळालं आहे ना, मग त्याच्यावर थोडा विचार करू, असं नाही सांगायचं. मग आपल्याला मदत करण्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे, पुढे यायचं आहे. त्याच्याशी संबंधित जेही काही असेल, त्याचं कुटुंब असेल, त्याचा परिवार असेल, त्याचे मित्र असतील किंवा काही विद्यार्थी वगैरे असतील, काही शिक्षक वगैरे असतील, तर त्यांना एकमेकांची मदत घेण्याच्या अनुषंगाने काय करायचं आहे, तुम्हाला प्रोत्साहित करायचं आहे की जेणेकरून त्या समस्येतून तो काय होऊ शकेल, बाहेर येऊ शकेल. स्वतःची काळजीसुद्धा त्यांनी कशी घ्यायची आहे, त्यांच्या आरोग्याची काळजीसुद्धा त्यांनी कशी घ्यायची आहे, याबद्दलही तुम्ही त्यांना थोडंसं मार्गदर्शन जर केलं तर निश्चितच त्या समस्येतून ती व्यक्ती काय होत असते, बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. त्याच पद्धतीने संशोधक या नात्याने तुम्ही कुठल्याही प्रकारचं न्यायदानाचं काम नाही करायचं आहे. तिथे न्याय न देता, म्हणजे इथे तुम्ही म्हणायचं नाही आहे की नाही हा जे बोलतोय ना हेच खरं आहे किंवा ही असंच आहे, हे कुठे आपण न्यायाधीश नाही आहोत. आपण फक्त त्या परिस्थितीला तो सामोरं कसा जातो आहे, त्याची नेमकी भूमिका कशी बदलते आहे, हे फक्त त्या भूमिकेचं टॅकलिंग करून तुम्ही त्याला कुठेतरी काय करतात, उपदेश करत आहात. पण मात्र इथे कुठेही न्यायदानाची भूमिका न घेता थोडं फक्त काय करायचं, आपल्याला ऐकायचं आहे की त्यांचं पण ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्याही मनातल्या ज्या भावना आहेत त्याही तुम्हाला समजणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय ह्या अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं नुकसान होणार आहे हे बोलणं, म्हणजे काय होत असतं की कधी कधी भीती असते, कधी कधी मनामध्ये राग पण येण्याची शक्यता असेल, काही गोष्टी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते, असे जे काही बाबी ज्या असतात, तर यामुळे स्वतःचं नुकसान जे आहे हे नुकसान होण्याच्या अनुषंगाने तुम्ही त्यांना थोडं जागृत पण करणं गरजेचं आहे की नुकसान अशा प्रकारे होणार आहे, त्याच्यामुळे तुझे कसे परिणाम होणार आहेत, मग शारीरिक परिणाम असतील, मानसिक परिणाम असतील किंवा अजून आर्थिक काही परिणाम होण्याची शक्यता आहे. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते त्यांच्यापुढे काय करायच्या, तुम्हाला स्पष्टपणे मांडायच्या आहेत. ज्याही काही तुमच्या आपण म्हणूया आठवणी ज्या असतील त्याही तुम्हाला एकत्रित करणं, शेअर करणं, किंवा तुमच्या बाबतीत असे एखादी काही घटना घडली असेल तर जर तो समोरचा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असेल तरच शेअरिंग करा. जर त्याची ऐकण्याची इच्छा नसेल तर तुम्ही विनाकारण तुमच्या जीवनाबाबत जे घडलेलं आहे ते सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. जर त्याला खूपच असं वाटलं किंवा कधी कधी समोरच्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं की मला जशी समस्या आहे तशी कधी आली आहे का तुमच्या जीवनात, पण असं ज्यावेळेला तो मनातून विचारतो तेव्हाही तुम्ही कुठेतरी शेअर करा. तोपर्यंत वैयक्तिक काही शेअर करण्याची आवश्यकता नाही आहे. पण मात्र त्याला तो लहानपणी कसा होता, त्याचं वर्तणूक कशी होती, त्याच्या घरी कोण कोण नातेवाईक येत होते, तो कोणाकोणाच्या गावाला पण गेला होता, किंवा लग्न समारंभ असेल, सण उत्सव असेल, त्याला तुमच्या घरी कोण कोण येत होते, म्हणजे असं कुठेतरी त्याच्या बालपणाच्या आठवणीपासून आत्तापर्यंतचं त्याचं कुठेतरी मार्गस्थ होण्याच्या अनुषंगाने काही जे अनुभव असतील त्याच्या जीवनात घडलेले ते कुठेतरी त्याला शेअर करण्याच्या अनुषंगाने तुम्ही काय करू शकतात, प्रोत्साहित करू शकतात. कारण आपला हेतू काय आहे की त्याला त्या समस्येतून बाहेर काढणं आहे.
म्हणजे त्याच्यापुढे अशी वेळ आलेली आहे की तो काहीच करू शकत नाही आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून असे काही वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते तुम्हाला करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून ते समुपदेशकाचा रोल जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. शिवाय त्यांनाही त्यांचं जे काही नुकसान होतं आहे ते बोलण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रेरणा देणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस अगदी चांगलंच बाबी जे आहे ते त्यांनी व्यक्त करणं किंवा तुम्ही सांगणं किंवा त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षा करणं असं नाही आहे. तुम्ही दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे की नुकसान झालं तर काय होणार आहे आणि जर चांगलं झालं सुद्धा तरी सुद्धा काय होणार आहे, हे सगळं बोलण्यासाठी त्यांना काय करायचं आहे, प्रोत्साहन करायचं आहे. वेगवेगळ्या बाबी त्यांना ज्या आहेत त्यांच्या पुढे आणा, त्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त करा. काही वेळेला काय होत असते की तुम्हाला सूचनासुद्धा देण्याची गरज येईल, काही वेळेला तुम्हाला विनंतीसुद्धा करावी लागेल. असे वेगवेगळे पर्याय जे आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, त्यांच्यापुढे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे किंवा त्यांच्यापुढे तुम्हाला आणायचं आहे. शिवाय त्या समोरची जी म्हणजे त्यांची जी घरातली जी काही मंडळी असतील किंवा काही खास त्यांच्या मनामधले जे काही त्यांचे मित्र असतील किंवा त्यांचा आवडणारे भाऊ बहीण असतील, त्यांच्याकडे शक्यतो तुम्ही काय करा, लक्ष द्या की ते कसे वागत आहेत. मग ते जर असे वागत आहेत तर मग ह्या व्यक्तीला समस्या कशामुळे आली असेल किंवा हा व्यक्तीच नेमका असा का डिप्रेस झालेला आहे किंवा याच्या बाबतीतच असा का घडलेला आहे, हे सुद्धा लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्यांना तुम्ही हे पण सांगायचं आहे, जाणीव करून द्यायचं आहे की जर तुमचं नुकसान झालं असेल ते सुद्धा तुम्ही स्वीकारा, चांगलं झालं असेल ते सुद्धा तुम्ही स्वीकारा. नंतर तुम्ही तुमच्या जे काही वाटतं आहे मनामध्ये जे काही तुमचं जे काही खलबत चाललेलं आहे किंवा जी काही हालचाल तुमची चाललेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय जाणवतं आहे त्याबद्दलही तुम्ही जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तराकडे कसं येता येईल याचं मार्गक्रमण तुम्हाला करणं अतिशय गरजेचं आहे. आणि एक त्यांना संदेश मात्र निश्चित द्या की जीवन जे आहे ते खूप अनमोल आहे. कारण हे जीवन जे आहे हे सहजासहजी आपल्याला मिळालेलं नाही आहे. हा मनुष्याचा जो काही देह आहे सहजासहजी मिळालेला नाही, त्याला खूप काही मोठं प्रेशियस स्थान आहे असं त्याला लक्षात आणून द्या. कारण काही जण तुमच्याकडे असे पण येण्याची शक्यता आहे की जीवनाला कंटाळून काहीतरी वेगळं पाऊल त्यांनी उचललेलं असेल किंवा जीवनामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा रसही राहिलेला नसेल किंवा जगण्याची त्यांची उमेद पण नसेल, असे पण काही वेगवेगळ्या केसेस तुमच्या पुढे येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून समुपदेशक म्हणून तुम्ही प्रत्येकाला हा एक सल्ला देणं अतिशय गरजेचं आहे की आपलं जीवन जे आहे हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याला किती म्हणूया की किती म्हणजे प्रेशियस आहे, ते त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही आहे असं तुम्ही काय करायचं आहे, जाणून त्याला द्यायचं आहे. जेणेकरून तो त्या समस्येतून काय करता येईल त्याला, म्हणजे त्याच्यापुढे कितीही आणीबाणीची वेळ आली तरी तो काय करू शकेल, त्याच्यातून बाहेर तो येऊ शकेल असं मला वाटतं आहे. एक छोटासा जाता मी आपल्याला संदेश देऊ इच्छिते आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, द बेस्ट पेअर इन द वर्ल्ड इज स्माईल अँड क्राय. म्हणजे आपलं हास्य म्हणजे ते स्मित हास्य जे आहे ते आणि आपलं रडणं ही अशी एक सर्वात अशी जगातली अशी उच्चतम जोडी आहे. ते ओंट मीट ईच अदर, ते कधीही एकमेकांना भेटत नाहीत. इफ दे मीट, मात्र त्यांनी जर ठरवलं, दॅट इज द बेस्ट मोमेंट इन युअर लाईफ. ते तुमच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा जो आहे तो क्षण जो आहे तो असणार आहे. आता तुम्हाला या संदेशावरून लक्षात आलं असेल की आपण हसूही शकत नाही आणि त्याच वेळेला रडू पण येत नाही आहे. म्हणजे सुख आणि दुःख अशी जी काही बाब आहे, कारण सुखाचे क्षण किंवा आनंदाचे क्षण आणि जे आपल्याला असह्य करतील असे जे क्षण आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं कुठेतरी दुःख येतं आहे, हे कधीही एकत्र येत नाही. ते वेगवेगळ्या वेळेसच येत असतात. प्रत्येक क्षण जो आहे तो आनंदाचाच असेल नाही आहे, कधीतरी तो दुःखाचाही असेल किंवा काही क्षण असे आहे ते दुःखाचेच असतील नाही असा आनंद. पण ज्या वेळेला तुम्ही ह्या दोन्ही क्षणांचा अनुभव किंवा ज्या वेळेला एक क्षण एकत्र येतील त्यावेळेला तुम्ही त्याला जो काही रिस्पॉन्ड करणार आहात किंवा जो काही प्रतिसाद तुम्ही देणार आहात, तर तो प्रतिसाद दिला तर तो क्षण आपल्या जीवनातला सगळ्यात अतिशय उच्चतम क्षण असेल असं डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी आपल्याला या सुखदुःखाच्या अनुषंगाने एक छोटासा संदेश जो दिलेला आहे की तो ॲज अ काउन्सिलर म्हणून किंवा तुम्ही ज्या फील्डमध्ये आता येत आहात तर त्या फील्डच्या अनुषंगाने किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल. तर अशा पद्धतीने आपण क्रायसिस मॅनेजमेंट आणि ऑब्झर्वेशन स्किल याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कारण जोपर्यंत तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन करणार नाही तोपर्यंत त्या समस्येचं मर्म तुम्हाला समजणार नाहीये किंवा त्या समस्येची डेप्थ किती आहे हे तुमच्या लक्षात येणार नाहीये. आणि एखाद्या व्यक्तीला त्या याच्यातून समस्येतून जेव्हा तुम्हाला बाहेर काढायचं असेल की जिथे ती व्यक्ती हतबल आहे, काहीच करू शकत नाहीये, तर त्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी कशा वापरणार आहेत, कोणकोणत्या टप्प्याने तुम्हाला जायचं आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पुढील भागात मित्रांनो आपण पुढील नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.